मित्रांनो, आईवर खूप काही बोललं जातं. पण आज आपण त्या व्यक्तीबद्दल बोलणार आहोत, जो कधीच स्वतःसाठी जगला नाही. तो म्हणजे आपले बाबा, तात्या, दादा, नाना. आपल्याकडं शब्द बरेच आहेत वडिलांसाठी, पण भावना त्याच आहेत. लहानपणी आपण चालायला शिकलो, तेव्हा मागे उभा असलेला हात बाबांचा होता. आपण पडलो, आपण रडलो, पण बाबा शांतपणे आपल्याला उभं करत राहिले. वडील म्हणजे सावली, उन्हातही थंडावा देणारी. आपल्या शिक्षणासाठी, आपल्या स्वप्नांसाठी त्यांनी स्वतःची स्वप्न सोडली. त्यांनी कधी सांगितलं नाही, पण त्यांनी खूप काही सहन केलं. त्यांच्या पावलाखालील काटे आपल्या वाटेत कधीच येऊ दिले नाहीत. आपण नवीन कपडे घेतले, पण त्यांनी स्वतःसाठी काही घेतलं का? जेव्हा आपण हारलो, सगळे दूर गेले, पण बाबा एकच वाक्य म्हणाले, पुन्हा प्रयत्न कर, मी तुझ्यासोबत आहे. तो शब्द आपल्याला पुन्हा उभं करतो. ते कधीच आय लव्ह यू म्हणत नाहीत, पण उशिरापर्यंत काम करतात. आपल्या प्रत्येक गरजेची काळजी घेतात. बापाचं प्रेम शब्दात नसतं, ते त्याच्या कृतीत दिसतं. आज आपण मोठे झालो, पण त्यांच्या नजरेत आपण अजूनही लहानच आहोत. आज जर तुमचे बाबा तुमच्यासोबत असतील, त्यांना मिठी मारा आणि फक्त एक वाक्य बोला, बाबा मी तुमच्यावर खूप प्रेम करतो. आई जन्म देते, पण वडील जगायला शिकवतात. हा व्हिडिओ प्रत्येक मुलाने आणि प्रत्येक वडिलांनी पाहायला हवा. आणि जर खरोखरच तुम्हाला छान वाटलं असेल, तुमच्या भावना जागृत झाल्या असतील, तर नक्की शेअर करा. मी डॉक्टर राजेश जाधव, एक्सपर्ट विजडम टॉक.